महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा आज पार पडली। यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 19,839 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते। यातील एकूण 18,737 जणांनी परीक्षा दिली तर 1,102 जण गैरहजर राहिले। ही परीक्षा 2 सत्रात घेण्यात आली। यामध्ये पेपर क्रमांक 1 सकाळी 10:30 ते 1 या वेळेत 21 केंद्रावर घेण्यात आला। ही परीक्षा 7,192 जणांनी दिली तर पेपर क्रमांक 2 2:30 ते 5 या वेळेत 42 केंद्रांवर घेण्यात आला। ही परीक्षा 11,545 जणांनी दिली। दोन्ही सत्रांमध्ये परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर 1 तास आधी येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या ठिकाणी त्यांचं बायोमेट्रिक ओळखपत्र, हॉल तिकीट तपासणी करूनच सर्वांना आत प्रवेश देण्यात आला होता। या कामासाठी 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। ही परीक्षा पारदर्शी आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रथमच AI प्रणालीचा वापर करण्यात आला होता। न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल या 41 नंबरच्या केंद्रावर परीक्षार्थींनी वेळेत येऊन पण आत सोडत नसल्याचा आरोप केला होता। यावर केंद्र प्रमुखांनी खुलासा करत सर्व काही CCTV आणि AI प्रणालीद्वारे नियंत्रित होत असल्यानं आमच्या हातात काही नसल्याचं स्पष्ट केलं होतं। काही मुलं 10:15ला आलीत आणि त्यांची डिमांड होती की आम्हाला आत घ्यावं। त्यांचं म्हणणं असं होतं की 10:30ला पेपर चालू होणार आहे, तर अजून आमच्याकडे वेळ आहे, आम्हाला द्या एंट्री। खरं लास्ट एंट्री जी विद्यार्थ्यांची होती कॅम्पसमध्ये ती 10 वाजता होती आणि 10:10पर्यंत आम्ही सगळ्यांना घेतलेलं आहे। 10:10 नंतर बायोमेट्रिकची प्रोसेस बंद झाली आणि CCTVच्या अंडर हे सगळं असल्यामुळं यात काहीच करू शकत नाही आपण। आणि VoIP म्हणून एक फोन आहे, कनेक्ट व्ह्यू म्हणून त्यांनी दिलेला आहे। ते शिक्षा परिषद तिथून मॉनिटरिंग करते सगळी एक्झाम, म्हणजे सगळ्याच केंद्रावर एक्झाम ही मॉनिटरिंग केली जाते आणि त्यामुळे त्यात आपण काही करू शकत नाही वेळेच्या बाबतीत। त्याचबरोबर काहींचं मत असं आहे की एकंदरीत सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी आधी दिली नाही अशा सर्व शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे यावर्षी परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं।